नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आपण घेऊन चर्चा करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत। 28 डिसेंबर 2023 आजच्या दिवशी लोकमत न्यूजनं एक माहिती प्रसारित केलेली आहे की जी आपल्या नेहमीच्या दैनंदिन ट्रान्झॅक्शनसाठी व्यवहारासाठी आहे। आपण सर्वजण UPI, जीपे, पेटीएम याचा वापर करतो आणि हे वापर करण्यामुळे आपली सुविधा झालेली आहे। आज आपल्या देशामध्ये UPIचे वापरकर्ते साधारणपणे 40 करोड लोक आहेत आणि 2023च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत UPIचे टोटल ट्रान्झॅक्शन हे 11 बिलियन पर्यंत गेलेलं आहे। 2023 पर्यंत जे व्यवहार झाले ते 16 लाख करोड इतके व्यवहार ह्या UPIच्या माध्यमातून झालेले आहेत। 2023च्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे 1 जानेवारी 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये या UPIच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये जवळपास 30,000 करोडचे फ्रॉड्स झालेले आहेत। म्हणजे गुन्हा झालेला आहे आणि या गुन्ह्याची नोंद सायबरकडे करण्यात आलेली आहे। गेल्या पुढच्या 3 वर्षांमध्ये UPIचं जर ट्रान्झॅक्शन असेल ते जवळपास 100 बिलियनच्या पुढे जाणार आहे। आणि याचा विचार करून हा जो फ्रॉड झालेला आहे याचा विचार करून रिझर्व्ह बँकेने काही या UPIच्या ट्रान्झॅक्शनवरती निर्बंध घातलेले आहेत। ते निर्बंध किंवा ते नियम 1 जानेवारी 2024 पासून अंमलात येणार आहेत। त्याच्यातला पहिला नियम हा असा आहे, जर आपण जीपे, फोनपे याद्वारे ट्रान्झॅक्शन करू किंवा करत असू किंवा काही लोकांचे ट्रान्झॅक्शनच झालेलं नाही, ॲप आपण ओपन केलेले आहेत पण 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत आता त्यांचे कोणतेही ट्रान्झॅक्शन झालेले नाही आहेत, असे जे ॲप आहेत हे 1 जानेवारी 2024 पासून बंद होणार आहेत। दुसरा नियम असा आहे की UPIमध्ये पेमेंट करत असताना जे लिमिट असेल एका दिवसाचं ते 1 लाख रुपयाचं लिमिट असेल। दुसरं, हॉस्पिटलसाठी किंवा एज्युकेशन संस्थेसाठी जे ट्रान्झॅक्शन केलं जातं, जे पेमेंट आपण केलं जातं, या पेमेंटचे लिमिट वाढवून 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे। ही सुविधा रिझर्व्ह बँकेनंच केलेली आहे। आता महत्त्वाचा नियम असा की जर ट्रान्झॅक्शन आपलं 2,000 रुपयेपेक्षा अधिक असेल, डेलीचं रुटीन ट्रान्झॅक्शन 2,000 पेक्षा अधिक असेल तर अशा प्रकारचे किरकोळ ट्रान्झॅक्शनसाठी ट्रान्झॅक्शन कंप्लीट होण्यासाठीचा कालावधी 4 तासाचा केलेला आहे। आणि त्याच्यामुळं चुकून जर पेमेंट एखाद्या ठिकाणी झाला असेल तर ते पेमेंट स्टॉप आपल्याला करता येतं आणि ती रक्कम 4 तासामध्ये आपल्या अकाउंटमध्ये जमा होते। हॉटेलसारख्या ठिकाणी जर पेमेंट करायला आपण जात असाल तर हे 2,000च्या रकमेचं जे ट्रान्झॅक्शन असेल हे ट्रान्झॅक्शन हॉटेलमध्ये घेताना ते मात्र क्रेडिट कार्डने, डेबिट कार्डने, ATMने ते स्वीकारतील। ऑनलाईन पेमेंट हॉटेल्सवाले स्वीकारणार नाही आहेत। फ्रॉड स्टॉप करण्यासाठी ही जी सुविधा आहे ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे आणि याच्यामुळं आपले जे काही गेलेले पैसे असतील ते आपल्याला पैसे डेबिट न होता 4 तासाच्या कालावधीमध्ये ते पुन्हा ट्रेस करता येतील। मात्र याच्यामध्ये एक सुविधा अशी निर्माण केलेली आहे की डेली ट्रान्झॅक्शन ज्या शॉपमध्ये आपण करतो त्या ठिकाणी मात्र ही 2,000ची जी काय मर्यादा आहे ती मर्यादा 4 तासाचा जो कालावधी आहे ती लागू राहणार नाहीये, असं याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेने क्लिअर केलेलं आहे। नवीन ट्रान्झॅक्शन करत असताना मात्र आपण ATMचा वापर करून, ATM कार्डचा वापर करून, डेबिट कार्डचा वापर करून किंवा क्रेडिट कार्डचा वापर करूनच आपल्याला हे ट्रान्झॅक्शन करावं लागेल। हे ट्रान्झॅक्शन करत असताना या ठिकाणी आता अजून एक सुविधा निर्माण केलेली आहे किंवा बदल निर्माण केलेला आहे, तो म्हणजे आतापर्यंत आपण फोनपेवरती ट्रान्झॅक्शन करताना त्या व्यक्तीचं नाव त्या फोनवरती येत होतं। आपल्याला माहिती आहे की आपला सिम जर वापरला नसेल किंवा आपण सिम बदलत असू तर आपल्याला दुसरा नंबर आपल्याला सिममध्ये येतो आणि तो नंबर याचा युजर याच्यापूर्वी कोणीतरी असू शकतो। त्याच्यामुळे फोनपेचं जे ट्रान्झॅक्शन करत असताना आपलं ट्रान्झॅक्शन दुसऱ्याला जाऊ नये म्हणून आता अशी सुविधा केलेली आहे की फोनपे किंवा नंबर आपण ज्या वेळेला पेमेंट करतो त्यावेळेला बँक अकाउंटवरती जे त्या व्यक्तीचं नाव आहे त्याच व्यक्तीला हे पेमेंट जाणार आहे। याच्यासाठी आपण दक्षता घ्यावी। UPIच्या क्रेडिट कार्डचं जे लाईफ असेल हे पैसे शिल्लक असतील तर UPIचं क्रेडिट कार्ड आपल्याला वापरता येईल। अदरवाईज UPI क्रेडिट कार्ड जे नवीन येणार आहे याच्यावरती ही जी फॅसिलिटी येणार आहे किंवा ओव्हरड्राफ्ट आपण करण्याची सुविधा सुद्धा बँक देणार आहे तर त्याच्यामध्ये जी लिमिट आहे त्या लिमिटच्या बाहेर आपल्याला ट्रान्झॅक्शन करता येणार नाही। याच्यामध्ये 8वी सुविधा जी येणारी आहे ती म्हणजे UPIचे ATM पण येणार आहे आणि या UPIचे ATMमध्ये ATM तयार करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,
जपानची एक कंपनी आहे हिताची, या दोघांच्या कोलॅबरेशननं हे UPIचं ATM येईल की ज्याचा आपल्याला हा फायदा मिळेल की या ATMमधनं आपल्याला कॅश काढून घेता येईल. म्हणजे जवळपास ATM नसेल तरीसुद्धा ATMच्या या ज्या ज्या ठिकाणी हे नवीन ATM असतील तिथे जाऊन आपल्याला या UPI ATMद्वारे QR कोड स्कॅन करून आवश्यक रक्कम आपल्या बॅलन्स असेल तर ती रक्कम आपल्याला काढता येणार आहे. या ठिकाणी UPIचे जे काही ट्रान्झॅक्शन्स होतील याचे जे काही चार्जेस आहेत या चार्जेस संदर्भात नवीन सुधारित नियम येतील. पण ज्याच्याकडे UPIचं वॅलेट असून त्या वॅलेटमध्ये जर पैसे असतील आणि त्या वॅलेट मार्फत आपण एखाद्या विक्रेत्याला आपलं पेमेंट करत असू तर विक्रेत्याला मात्र याच्यावरती सर्व्हिस चार्ज म्हणून साधारण 1.1% 1.1% हे सर्व्हिस चार्ज लागू होतील. आणि 10वा नियम असा आहे की NEFT आणि RTGS याला सुद्धा हे जे नियम आहेत RBIचे हे सुधारित नियम 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील. तर मित्रांनो, ह्या नवीन नियमांचा आपण माहिती करून घ्यावी आणि पुढील आर्थिक वर्षामध्ये आपलं ट्रान्झॅक्शन करताना दक्षता घ्यावी. आणि ही दक्षता घेण्यासाठी हे नियम ॲडव्हान्समध्ये प्रसारित करण्यात आलेले आहेत. आपल्या सुविधेसाठी मी पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमार्फत देत आहे. हे सगळे नियम लोकमत न्यूजच्या चॅनलवरती आहेत. याची आपण दक्षता घ्याल अशी मी खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांना पुढील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.